श्री मराठी मध्ये आपले स्वागत आहे। शनी अमावस्या, घरात सुखशांती आणण्याचे 11 सोपे उपाय। शनी न्यायाची देवता आहे। तो सूर्याचा पुत्र आणि यमराजाचा भाऊ आहे। ती दशा, साडेसती इत्यादी कर्माचे चांगले किंवा वाईट फळ देते। शनी महाराजांची शांती किंवा सुख प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या उपायांसोबतच खालील उपाय केल्याने त्याच्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते। शनिवारी आणि शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यास अनेक पटींनी जास्त फळ मिळते। 1. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला। सकाळी झाडाच्या मुळाशी गोड दूध अर्पण करून पश्चिम दिशेला तेलाचा दिवा लावावा आणि प्रत्येक प्रदक्षिणादरम्यान ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा उच्चार करताना एक धान्य गोड नुक्ती अर्पण करावी। यानंतर शनिदेवाची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करा। 2. ज्या काळ्या गायीवर इतर कोणतेही गुण नाहीत, तिची पूजा करून तिला 8 बुंदी लाडू खाऊ घाला आणि प्रदक्षिणा घाला आणि शेपटीने 8 वेळा डोके घासून घ्या। 3. हाताने खोल खड्डा खणून काळ्या सूरमाला निर्जन ठिकाणी गाडावे। 4. काळ्या कुत्र्याला तेल लावून भाकरी खावी। 5. मधल्या बोटावर काळ्या घोड्याची नाल किंवा बोट किलची अंगठी घाला। 6. विंचू, बुटी किंवा शनी यंत्र धारण करा। 7. 11 नारळ पाण्याने बांधा। 400 ते 400 ग्रॅम काळे पांढरे लिहा। 8 मूठ कोळसा, 8 मूठ बार्ली, 8 मूठभर काळे हरभरे, 9 नखे एका नवीन काळ्या कपड्यात बुडवा। नदी संध्याकाळ पूर्वी 1 कॅरा शुद्ध पाणी घेऊन शनिदेवाची प्रार्थना करा आणि ते पूर्वेकडे तोंड करून वाहू द्या। 8. पितळेचे भांडे मोहरी किंवा तिळाच्या तेलाने भरून त्यात तुमचा चेहरा पाहून दान करा। 9. 800 ग्रॅम तीळ आणि 800 ग्रॅम मोहरीचे तेल दान करा। काळे वस्त्र, नील दान करा। 10. हनुमान चालीसाचे पठण करताना प्रत्येक चोपरूवर एक परिक्रमा करावी। 11. तुमच्या घराच्या दाराच्या वर एक काळा घोड्याचा नाल ठेवा। तोंड वरच्या दिशेने उघडे ठेवा। दुकान किंवा कारखान्याच्या दारात ठेवल्यास उघडे तोंड खाली ठेवावे। या उपायांनी तुम्ही तुमच्या संकटांपासून मुक्ती मिळवू शकता आणि शनी महाराजांची कृपा प्राप्त करू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि तुमचे जीवन आनंदी आणि सोपे होईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।